कुख्यात गुंड निलेश घायवळनं पासपोर्ट मिळवून परदेशात पळल्याची घटना आता अधिक गोंधळात टाकणारी झाली आहे। पोलीस त्याचा शोध घेत असतानाच घायवळचा आणखी एक कारनामा समोर आलाय। त्यानं भारतीय निवडणूक आयोगालाही चुना लगावलाय। मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनगावचा घायवळ पुण्यात कोथरूड मतदारसंघात आणि अहिल्यानगरमध्ये कर्जत जामखेड मतदारसंघात मतदार म्हणून नोंदणीकृत असल्याचं उघड झालंय। पत्नीचीही दोन्ही ठिकाणी नोंदणी असल्याचं दिसून आलंय आणि या प्रकरणानं मतदान नोंदणीमध्ये फेरफार आणि संभाव्य मत चोरीचा प्रश्नही आता निर्माण केला जातोय। कुख्यात गुंड निलेश घायवळनं पासपोर्ट मिळवून परदेशात पळल्याची घटना आता अधिक गोंधळात टाकणारी झाली आहे। पोलीस त्याचा शोध घेत असतानाच घायवळचा आणखी एक कारनामा समोर आलाय। त्यानं भारतीय निवडणूक आयोगालाही चुना लगावलाय। मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनगावचा घायवळ पुण्यात कोथरूड मतदारसंघात आणि अहिल्यानगरमध्ये कर्जत जामखेड मतदारसंघात मतदार म्हणून नोंदणीकृत असल्याचं उघड झालंय। पत्नीचीही दोन्ही ठिकाणी नोंदणी असल्याचं दिसून आलंय आणि या प्रकरणानं मतदान नोंदणीमध्ये फेरफार आणि संभाव्य मत चोरीचा प्रश्नही आता निर्माण केला जातोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।